प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती करूया, प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रभू किती महान आणि किती चांगला आहे याचा अनुभव आपल्या प्रत्येकाला आहे, नाही का. आपण परमेश्वराची लेकरं आहोत. परमेश्वराने आपल्याला उत्तम रीतीने सांभाळलेलं आहे. आपण त्याच्याकडे नेहमी आबा बापा म्हणून आपण हाक मारतो आणि आपल्या प्रार्थनेचं, आपल्या हाकेकडे त्याचे सतत कान असतात आणि तो आपल्या प्रार्थनेचं उत्तर देखील देतो. आपण कोण आहोत? त्याची लेकरं आहोत. आपण त्याची मुलं आहोत. आपण कोण आहे? देवाची लेकरं आहोत. त्यांनी आपल्या हाताने आपल्याला बनवलेलं आहे, नाही का. आणि त्यांनी आपल्याला त्याची लेकरं होण्याचा, त्याच्या राज्याचा वारीस होण्याचा अधिकार देखील दिलेला आहे. आज असंच आपण पाहणार आहोत पवित्र शास्त्रामधून यूहन्नाचा पहिला अध्याय आणि 12वं वचन. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाचे मूल होण्याचा अधिकार दिला. काय दिलेला आहे? आपल्याला अधिकार दिलेला आहे. देवाचं मूल होण्याचा अधिकार दिलाय. कुणाला दिलेला आहे? ज्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला आहे त्यांना. ज्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजेच ज्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला आणि त्यांनाच त्यांनी काय केलेलं आहे? अधिकार दिलेला आहे. आज आपण हे वचन पाहण्या अगोदर आपण परमेश्वराचं सहाय्य घेऊया. स्तुती स्वात्र अभय असयोग्य आमच्या जीवन प्रभू देवपा तुझी उपकार स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू तू किती महान आणि चांगला देव आहेस. तू आमच्यावर प्रीती करतोस देव बाप्पा. आम्हाला कधीही टाकून दिलेलं नाहीस. तर देव बाप्पा आम्ही सतत तुझ्याकडे मागत आलो आणि आम्हाला तू आमच्या प्रार्थनेचं तू उत्तर दिलंस देव बाप्पा. आज आम्ही हे वचन घेऊन आलेलो आहोत देव बाप्पा. ते वचन देव बाप्पा आशीर्वादित कर प्रभू. ह्या वचनाद्वारे अधिक आणि अधिक वचन हे अधिक अंतकरणापर्यंत पोहोचू दे आणि अनेकांचा पालट देखील होऊ दे देव बाप्पा. आणि ह्या वचनाद्वारे अनेक आशीर्वादित होऊ देत. हे वचन देव बाप्पा माझ्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्द, माझ्या मनचे विचार देव बाप्पा तू मान्य करून घे. आणि या वचनाद्वारे देव बाप्पा तू गौरविला जा देव बाप्पा. सर्व वेळ देव बाप्पा तुझ्या आणि तुझ्या गौरवासाठी असू दे देव बाप्पा. सर्व वेळ प्रभू तारणारा येशू ख्रिस्ताच्या नावात ही मागते म्हणे बाप्पा, आमेन. आपल्याला देवाने काय केलेलं आहे? लेकरू बनवलेलं आहे. त्याची मुलं बनवलेली आहेत. आणि मुलं बनवण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या ठाई विश्वासाची गरज आहे. आताच आपण वचन पाहिलं नाही का, यूहन्नाचा पहिला अध्याय आणि 12वं वचन. सर्व माणसं देवाने त्याच्या प्रतिमेत निर्माण केली, नाही का, मातीतून निर्माण केलेली आहे. आणि प्रत्येक व्यक्ती देवाचं मूल नाही. आणि येशूने त्यांच्यासाठी मराव इतकं देवाने आपला ज्यांनी विश्वास ठेवला, ज्यांनी त्याचा स्वीकार केला, त्यांच्यासाठी त्यांनी मरण्या इतकं प्रेम केलं, अमर्याद प्रेम केलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती देवाचं मूल नाही आहे. कारण हे वचन काय सांगतं? जितक्यांनी त्याचा स्वीकार केला. काय केला? स्वीकार केला. आणि जितक्यांनी म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला. दुसरी गोष्ट काय केलाय? स्वीकार करणे आणि विश्वास ठेवणे. आणि तरच तुम्हाला देवाचं लेकरू किंवा देवाचं मूल होण्याचा अधिकार दिलाय, ऑथॉरिटी दिलेली आहे. त्याचं मूल बनण्याचा अधिकार त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला आपण लहान असताना आपण आई बापांचे आपण लेकर असतो. मोठे झाले की आपण बहीण भावंड होतो किंवा लग्न झाल्यावर आपण नवरा बायको, आई वडील होतो, काका काकी, मामा मामी, असे वेगवेगळे आपल्याला काय मिळतात? आपल्याला नावं मिळतात. तसंच देवाच्या राज्यामध्ये आपल्याला काय आहे? एकच नाव आहे, मूल. आपण त्याचे लेकरू. आणि तो आपला पिता, आपला बाप. जोपर्यंत आपण पश्चाताप करत नाही आणि त्याचं अनुसरण करत नाही तोपर्यंत आपण त्याची काय आहोत? उत्पत्ती आहोत. परमेश्वरांनी ही निर्माण केलेले आहेत. हे शरीर निर्माण केले, हे लोक निर्माण केलेले आहेत त्याच्या प्रतिमेचा. पण जोपर्यंत तुम्ही त्याचा स्वीकार करत नाही, त्याच्या नावावर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याचे लेकरं होत नाही. आणि 1 योहान 3 मध्ये असं लिहिलेलं आहे की आपल्याला देवाची मुले हे नाव मिळालेले. ह्या देवपित्याने आपल्याला मोठं एक प्रतिदान दिलेलं आहे. पहा आपण तसे आहोत. ह्यामुळे जर जग आपल्याला
जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्यांनी त्यास ओळखले नाही. कुणाला? येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही, देवाला ओळखलं नाही. प्रियानो, आता तुम्ही देवाची मुले आहोत. भविष्य काळात आम्ही कसे असू हे आम्हाला माहित नाही. भविष्य काळात आपण उद्या किंवा आपण आणि थोड्या दिवसांनी आपण कसे असू हे आपल्याला माहित नाही. तरी आम्हाला माहित आहे की जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू, कारण तो जसा आहे तसे आम्ही त्यास पाहू. आणि ज्या प्रत्येकाला काय केलेली आहे? आशा ख्रिस्तावर ठेवलेली आहे. आणि ख्रिस्त पवित्र आहे आणि तो शुद्ध, आणि तो आपल्याला काय करत आहे? शुद्ध करत आहे. तो जसा पवित्र आहे तसंच तो आपल्याला पवित्र शुद्ध करत आहे. देवाच्या प्रेमाचं वर्णन करतो, कारण की आपण आता त्याची काय आहोत? मुलं आहोत. आपण त्याची लेकरं आहोत. आम्ही काय आहोत? भ्रष्ट आहोत, पापी आहोत, पापी अवस्थेत आहोत. आध्यात्मिकरित्या आपण काय होतो? मृत होतो आणि अनंत काळाच्या मृत्यूची वाट पाहत होतो. पश्चाताप केल्यावर आपण मृत्यूपासून जीवनात बदलले जातो. काय करतो आपण? जेव्हा पश्चाताप करतो तेव्हा आपण मृत्यूपासून जीवनात बदलले जातो. आपण ट्रान्सफर होतो किंवा आपलं जीवन बदललं जातं. कलसीकराच्या 1:13 लिहिलेलं आहे, ज्यांना देवाची मुले म्हणतात. मग त्यांची वैशिष्ट्य काय, किंवा ते कशी असायला पाहिजेत, त्याच्यामध्ये काय गुण असले पाहिजेत. आणि आपण पाहतो की प्रेषितांच्या कृत्याच्या 11व्या अध्यायामध्ये आणि 20 ते 21 मध्ये लिहिलेलं आहे की येशूच्या अनुयायांना तेव्हा जे शिष्य होते किंवा जे सुरुवातीची जी मंडळी तयार झाली तेव्हा त्यांना एक नाव देण्यात आलं. काय झालं? ख्रिस्ती असं संबोधले गेलं. त्यापैकी पुष्कळ जण काय होते? विदेशी होते. ते नुसते 12 शिष्य किंवा 120 शिष्य नव्हते, किंवा तो नुसते ते तिथले ज्यांनी त्याचा स्वीकार केला ते नव्हते. तर बहुतेक करून ते कोण होते? विदेशी देखील होते लोक. बाहेरचे लोक आलेले होते त्या ठिकाणी यरुशलेममध्ये. आणि असे बरेच लोकांनी, जेव्हा ह्या लोकांनी सुवार्थ सांगायला सुरुवात केली, कितीतरी लोकांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. आणि त्यावेळी त्या लोकांना एक छोटा ख्रिस्त किंवा एक छोटा अभिषिक्त, किंवा सुरुवातीला या लोकांची हे लोक थट्टा करायचे, हे छोटे ख्रिस्ती आहेत किंवा हे छोटे अभिषिक्त आहेत. आणि ज्या लोकांनी त्याची थट्टा केली ते लोक नी काय केलेलं आहे? त्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि ते 3000 आणि 5000 अशी लोकांची त्यावेळी काय झाली? भर होत गेली. आणि ते येशू ख्रिस्तासारखे वागले की शहरात अविश्वासणारे त्यांना काय म्हणायचे? लहान ख्रिस्त. त्या ठिकाणचे लोक जे विश्वासणारे होते, नवीन विश्वासणारे ख्रिस्ती होते, त्यांना लहान ख्रिस्त म्हणत होते. आपण देवाची कोण आहोत? मुलं आहोत. आपण जन्मलेले आणि दत्तक असण्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आपण पृथ्वीवर ख्रिस्त म्हणून जगू लागतो. आपण देवाची मुलं नाही का? मग आपण ह्या जगात आपल्याला परमेश्वराने आणलेलं आहे. आपल्याला त्यांनी दत्तक घेतलेलं आहे. आपल्याला त्यांनी त्याचा वारसा आपल्याला वारसा केलेला आहे त्याच्या राज्याचे. आणि आपण पृथ्वीवर आपण ह्या ठिकाणी आपण ख्रिस्ताचे शिष्य म्हणून आपण काय करतो? जगू लागतो. आणि पाऊल काय म्हणतो? गलतीच्या 2ऱ्या अध्यायात आणि 20व्या वचनामध्ये लिहितो की तो जगतो, पण प्रत्यक्षात ख्रिस्त त्याच्याद्वारे जगत आहे, त्याच्यामध्ये ख्रिस्त जगत आहे. जेव्हा तुम्ही देवाचे लेकरू होता तुमच्यामध्ये ते वैशिष्ट्य आणले पाहिजे, ते गुण आले पाहिजे, ते गुण धारण केले पाहिजे. म्हणजे आपल्याद्वारे इतरांना ख्रिस्त दिसायला पाहिजे. आपण आपल्या नवीन स्वभावाने ख्रिस्त म्हणून जगतो. परंतु दत्तक मुलाप्रमाणे आपण नवीन कौटुंबिक संस्कृती देखील शिकली पाहिजे. आपण ज्या राज्याचे वारस होणार आहोत त्या राज्याचे आपण सर्व गुणधर्म वैशिष्ट्य आपण शिकले पाहिजे. ते राज्यामध्ये आपल्याला जायचं आहे, मग त्या राज्यामध्ये आपण कसं असलं पाहिजे ते गुण आपण आत्मसात आत्ताच केले पाहिजेत. आणि आपण त्याचं शिष्यत्व आपल्याला मिळतं. आपण त्याचे शिष्य होऊ शकतो जेव्हा आपल्यामध्ये ते गुण येतात त्यावेळी. म्हणून आपण शिस्तप्रिय असलं पाहिजे. देव ज्यांना सुधारतो आणि शिकवतो त्यांच्यावर तो प्रीती करतो आणि त्यांना तो फटके देखील मारतो. तो एक चांगला पिता आहे आणि तो चांगला शिक्षक देखील आहे. उत्तम गुरुजी आहे, उत्तम टीचर आहे. कुटुंबात आपण राहत असताना आपल्याला नाव मिळालेलं असतंय ना का? आत्ताच मी सांगितलं.
आणि तसंच ह्या ठिकाणी पण ख्रिस्ती लोकांना पूर्वी एक नाव दिलं गेलं, काय? ख्रिस्ती लोक. या आपण ख्रिस्ती जरी म्हटलं तरी ह्यामध्ये ख्रिस्त आहे नाही का, त्याचं नाव आहे. आपलं जेव्हा पुनर्जन्म होतो, आपल्याला जेव्हा नवीन जन्म मिळतो, तेव्हा आपल्याला देखील नवीन नाव दिलं जातं. आणि जुन्या आणि नवीन करात अनेक जे संदेश होऊन गेले त्यांचे देखील नावं बदलले गेलेली आहेत. अब्रामापासून पाहिलं तर पौल, आणि नवीन करारामध्ये कितीतरी जणांना काय केलेलं आहे, नावं बदलली, त्याची नावं बदलली गेली. त्याद्वारे आपल्याला नावाने हाक मारतो. त्याने आपल्याला दिलेले नाव आहे, तो आपला पिता, त्याचे प्रतिबिंब आपण काय करतो, प्रगट करतो. आणि अनेकदा आपल्याला अज्ञात असे नाव मिळतं. प्रगटीकरण 2:17 मध्ये लिहिलेलं आहे. आणि ह्यासाठी आपल्याला जेव्हा परमेश्वर आपल्याला मूल म्हणतो की आपण त्याचे लेकरं म्हणतो, त्यांनी आपल्याला काय दिलेले आहेत, नावं दिलेली आहेत. आणि त्याप्रमाणे आपण ते प्रतिबिंब त्याचं ह्या जगात आपण दाखवलं पाहिजे की ह्या जगामध्ये आपल्यामधून ख्रिस्त दिसला पाहिजे. जर आपण त्याची मुलं आहोत, आपण त्याचे वारस आहोत, तर आपले वडील आपले वडील, आपला पिता कोण आहे? एक राजा आहे, तो स्वामी आहे. आणि तो कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नाही, गुप्त ठेवत नाही. त्यांनी आपल्याला सगळं समोर उघडं करून दिलेलं आहे. आपण त्याची देवाची मुलं या नात्याने पुत्रासह देवाच्या राज्याचा वारस घेऊ. आणि याचा अर्थ की आपण काय करू, स्वर्गात जाऊ, त्याच्या बरोबर आपण राज्य करणार आहोत. आणि पवित्र शास्त्र म्हणतं की त्याच्याबरोबर आपण राज्य करू. देवदूतांबरोबर देवदूत पण देखील असणार आहे त्या ठिकाणी, आणि बरेच गोष्टी असणार. येशू ख्रिस्त जाताना म्हणाला, मी जात आहे आणि काय करत आहे, तुमच्यासाठी जागा तयार करत आहे. आपली लेकरं त्या ठिकाणी असली पाहिजे. आपण तो जिथं आहे तिथं तुम्हीही असावे, असं त्याचं वचन आहे. आणि ह्यासाठी काय केलेलं आहे, तो जागा तयार करायला गेलेला आहे. या जीवनात आपल्याला आपल्या पित्याचं शिष्यत्व, आपण ह्या पित्याचं आपण शिष्य आहोत, या आपल्या देवाचे आपण शिष्य आहोत. या जीवनात आपण ती सेवा करत आहोत. आणि पुढच्या काळात आणि पुढच्या राज्य कारभारासाठी देखील आपण त्याची सेवा कशी करावी हे आपण इतरांना सांगायचं आहे. आम्ही इतरांना सांगायचे, जिथं आपला पिता आहे त्या ठिकाणीच त्याची लेकरं देखील जाणार आहेत. आणि ह्याला सार्वकालिक जीवनामध्ये तो घेऊन जाणार आहे. आणि हे आपण इतरांना देखील सांगायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, नव्याने जन्म घ्यायचा आहे. मार्काचा 10वा अध्याय 15 मध्ये म्हणतं, लहान बाळकांनो माझ्याकडे त्यांना मना करू नका, कारण हे सर्व राज्य त्यांचेच आहे. आणि जो कोणी लहानपणी देवाचे राज्य स्वीकारत नाही तो त्यात प्रवेश करणार नाही. कोणा देवाच्या राज्यात प्रवेश करणार आहे. लहानातला लहान जेव्हा तुमचं परिवर्तन होतं तेव्हाच त्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार आहे. मत्ते 18:3 मध्ये, जोपर्यंत तुमचं परिवर्तन होत नाही, लहान मुलांसारखे बनत नाही, तोपर्यंत तुम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करणार नाही. आणि आपल्याला निकेदमाची गोष्ट देखील माहिती आहे. येशूने लगेच त्याला स्वर्गाचं आश्वासन दिलं नाही. त्याऐवजी ख्रिस्तांनी त्याला सांगितले की त्याला देवाचे मूल बनले पाहिजे. तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्माला वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येणार नाही. नव्याने जन्मणे म्हणजे काय, तुमचं सर्व जीवन जे जगिक जीवन आहे ते सोडा आणि देवाचं जे जीवन आहे त्याच्याकडे लक्ष द्या. तो काय सांगतोय, त्याच्या आज्ञा पाळा, तुम्ही त्याच्या मार्गाकडे चला, हे सांगत आहे. आणि तो तुम्हाला सार्वकालिक जीवन देणार आहे, तुमच्या पापाची क्षमा करणार आहे. तुम्ही पश्चाताप केला पाहिजे, आपल्या सर्व पापांची क्षमा मागितली पाहिजे. पहिल्यांदा व्यक्तीचा काय जन्म होतो नाही का, एदेन बागेत मिगील आदामाचा जन्म झालेला आहे. देवाने त्याला आपल्या हाताने या मातीतून आपल्या आदामाला बनवलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, आदामाने आज्ञाभंग केलेला आहे. आणि त्यामुळं काय झालं, त्याचा पाप वारशाने आपल्यापर्यंत आलेला आहे. पाप कसं करावं हे कोणाला शिकवावं लागत नाही, आणि ते उपजत असतं किंवा ते स्वाभाविकच असतं. आपल्यामध्ये वाईट इच्छांचं अनुसरण करतो, त्यात खोटं बोलणं, चोरी करणं, लबाडी आहे, घृणा आहे, वाईट गोष्टी आहेत. सर्व ह्या गोष्टी काय आहेत, पापाच्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा आपण देवाचं मूल बनण्याऐवजी
तो आज्ञाभंग आणि क्रोध आणि सैतानाची आपण काय करतो, संतती ठरतो. त्यासाठी ह्या जगी गोष्टी ज्या आहेत, पापाच्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपण करायच्या नाही आहेत किंवा त्या आपण सोडून द्यायच्या आहेत. त्यासाठी आपला नवीन जन्म झाला पाहिजे. ह्या सगळ्या सोडल्या म्हणजे तुमचा नवीन जन्म होणार आहे. आपण क्रोधाची प्रजा म्हणून आम्ही नरकात देवापासून विभक्त होण्यास पात्र आहोत. देवाची उपकारस्तुती असो की आपल्याला परमेश्वराने आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. इफिस 2:4-5 मध्ये म्हणते की तरी देव दया संपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेलं असताना त्याने आपल्या स्वतःच्या अपरंपार प्रीतीमुळं, प्रेमामुळं ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. कृपेने आमचे, तुमचे माझे तारण झालेले आहे. कशामुळे झालेले? कृपेने झालेलं आहे तारण. तुमच्या कष्टाने, तुमच्या कर्माने, तुमच्या कार्याने झालेलं नाहीये तारण, तर देवाने आपल्यावर केलेल्या कृपेने तारण झालेलं आहे. ख्रिस्ताबरोबर आपण कसे जिवंत झालो किंवा आपला नवीन जन्म कसा झाला, आपण देवाचं मूल कसं झालो, आणि यासाठी आपण येशूला विश्वासाने स्वीकार केले पाहिजे. आताच आपण पाहिलं ना योहान 1:12 मध्ये, जेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार करता आणि त्याला विश्वासाने स्वीकार करता, तेव्हाच आपण देवाच्या राज्याचे काय होणार आहोत, लेकरू, देवाचे लेकरू बनण्याचा आपल्याला अधिकार दिलेला आहे. आणि त्यासाठी आपण येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला पाहिजे. ज्यांनी त्याचा स्वीकार केलाय, जे त्याच्या ठाई विश्वास ठेवतात, त्यांनाच त्याने देवाचं मूल किंवा देवाचं लेकरू होण्याचा काय दिलेलं आहे, त्यांनी अधिकार दिला आहे. हे वचन आपण कितीतरी वेळा पाहिलेलं आहे नाही का. आपण येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे त्याचं मूल बनू शकतो. त्याच्यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. त्याच्यावर काय सांगितलं आहे, येशू ख्रिस्त काय म्हणतो, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. आपण कसा मग विश्वास ठेवायचा आहे, त्याला आपण काय केलं पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. त्याचा स्वीकार केला पाहिजे की तो जिवंत देवबाप आहे, तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे येशू ख्रिस्त. याचा तुम्ही स्वीकार केला पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. देवाचा मूल हे जाणते की येशू हा परमेश्वराचा पुत्र आहे, जो ह्या जगात मनुष्य म्हणून आला आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे कुमारीच्या पोटी जन्म घेतल्यामुळे येशूमध्ये आदामाचा पातकी स्वभाव नव्हता, म्हणून येशूला दुसरा आदाम म्हटलं आहे. आदामाने आज्ञा मोडल्यामुळे ह्या जगावर काय झालेलं आहे, पाप आलेला आहे आणि पापाचा काय एक शाप आलेला आहे. ख्रिस्ताच्या आज्ञाधारकामुळे काय झालेलं आहे, आशीर्वाद आलेला आहे. आपण पश्चाताप करून आणि पापापासून परावृत्त होऊन ख्रिस्ताच्या ठाई क्षमा प्राप्त करायची आहे. देवाच्या मुलाचा तारणारा म्हणून येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. देवाच्या मुलाचा तारणारा म्हणून येशूवर विश्वास असला पाहिजे. आपल्या पापासाठी आपण पात्र असलेली शिक्षा भोगण्यासाठी आपल्या पुत्राला वधस्तंभावर पाठवण्याची देवाची योजना होती. आणि मृत्यू जे त्याचा स्वीकार करतात त्यांना ख्रिस्ताचा मृत्यू पापाच्या शापेपासून किंवा शिक्षेपासून आणि सामर्थ्यापासून मुक्त करतं. आणि त्याचे पुनरुत्थान आपल्याला काय करतं, नीतिमान ठरवतं. देवाने आपला एकुलता एक पुत्र वधस्तंभावर पाठवण्याची जी योजना केली होती, कशासाठी, त्याला येशू ख्रिस्त ह्या वधस्तंभावर आपल्या पापांसाठी मरावं, यासाठी की आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं, आपल्याला तारण मिळावं आणि आपल्याला मृत्यूपासून, पापाच्या शिक्षेपासून, सामर्थ्यापासून, जी पापाचं सामर्थ्य होतं, जी शिक्षा होती आपल्याला, त्याच्यातून आपल्याला मुक्त करण्यासाठी त्यांनी ह्या जगात आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त पाठवलेला आहे. देवाचा पुत्र येशूला प्रभू म्हणून अनुसरण करतो आणि जो देवाचा पुत्र येशूला प्रभू म्हणून अनुसरण करतो. आपण 3 गोष्टी पाहिल्या. आपण देवाचं मूल जाणते की येशू हा परमेश्वराचा पुत्र आहे, जो मनुष्य म्हणून आला. आणि देवाच्या मुलाला तारणारा म्हणून येशूवर विश्वास असला पाहिजे. आणि देवाचा पुत्र येशूला प्रभू म्हणून अनुसरण केलं पाहिजे. आणि ख्रिस्ताला पाप आणि मृत्यूवर विजय म्हणून उठल्यावर देवाने त्याला सर्व अधिकार दिला.
जे येशूचा स्वीकार करतात त्याचा तो मार्गदर्शन करतो, जे त्याचा नाकार करतात त्यांचा तो काय करतो, न्याय देखील करतो. आणि देवाच्या कृपेने देवाचे मूल या नात्याने नव्या जन्मासाठी आमचा नवा जन्म झाला आहे. नव्या जीवनासाठी आपला नवा जन्म झालेला आहे. केवळ जे लोक येशूचा स्वीकार करतात ते देवाचे मुलं बनतात. केवळ त्याच्याविषयी जाणणे नव्हे तर तारणासाठी त्याच्यावर अवलंबून राहणे. आणि संपूर्ण तो आपला समर्थ, आपला देव, आपला सर्व काही आहे त्याच्यावर आपण अधीन असलं पाहिजे. तो त्याच्यावर आपण अतिशय प्रीती करायची आहे, कारण त्यांनी आम्हावर प्रीती केलेली आहे. आपण त्याचं आपण लेकरू आहोत. जेव्हा आपण आपण आपल्या आई वडिलांवर प्रेम करतो ना, कारण ते आपण त्यांची लेकर आहोत. तसाच हा पिता आहे आपला देव बाप, त्याच्यावर आपण किती प्रीती केली पाहिजे. ज्यांनी आपल्याला निर्माण केलं, ज्यांनी आपल्या नाकामध्ये त्याचा श्वास फुंकला आणि तो श्वास अजूनही चालू आहे. किती आपण त्याचे आभार मानले पाहिजे आणि आपण त्याच्यावर कितीतरी प्रीती केली पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्याला नैसर्गिक जन्मामध्ये आपला भाग नसतो त्याप्रमाणे आपण चांगली कृत्य करून किंवा स्वतःचा विश्वास वाढवून देवाच्या कुटुंबात जन्म घेऊ शकत नाही. देवच आहे ज्याने आपल्याला दयाळू इच्छेनुसार देवाचं मूल होण्याचा आम्हाला काय दिलाय, अधिकार दिलाय, हक्क दिलेला आहे. आपल्याला देवाची मुलं हे नाव मिळालेलं आहे. ह्या पित्याने आपल्याला केवढं प्रीतिदान दिले आहे पहा. आणि आपण तसे आहोत ज्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. जेव्हा जगाने देवाला ओळखले नाही मग ते आपल्याला कसे ओळखणार. यासाठी आपण नेहमी या जगापासून वेगळं असलं पाहिजे. आपल्याला देवाची मुलं दिले तेव्हा आपण देवाची मुलं कशी असतील हे आपल्याला जगाने पाहिलं पाहिजे. आणि हे तर देवाची लेकरं आहेत, हे आपल्यासारखे नाही, हे जगाने आज पाहिलं पाहिजे. अशा प्रकारे देवाच्या मुलास अभिमान बाळगण्यासारखे काही नाही. त्याच्यात एकच अभिमान आहे जो परमेश्वर आहे. आमच्यामध्ये स्वतःमध्ये काही प्राऊडनेस नाही, आमच्यामध्ये काही अभिमान असण्यासारखं काही नाहीये. एकच अभिमान आपण बाळगला पाहिजे जो परमेश्वर आमचा देव आहे त्याचा, आणि तो आमचा पिता आहे. आपण त्याचे लेकर आहोत. जेव्हा लेकरू मोठं होतं तेव्हा आपल्या पालकासारखं दिसू लागतं नाही का. त्याचप्रमाणे देवाची इच्छा आहे की त्याची मुलं येशू ख्रिस्तासारखी अधिक आणि अधिक व्हावीत. जरी केवळ स्वर्गात आपण परिपूर्ण होऊ, परंतु देवाचं मूल एक सवय म्हणून किंवा आणि पश्चाताप न करता पाप करणार नाही. कोणीही तुम्हास भरकू नये म्हणून जसा तो नीतिमान आहे तसे नीतीने चालणाराही नीतिमान आहे. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आलेला आहे आणि करत आहे. सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र या जगात प्रगट झाला आहे. जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करत नाही, कारण त्याचं बीज त्याच्यामध्ये राहतं. त्यानेच पाप करवत नाही आणि त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. यावरून देवाची मुलं आणि सैतानाची मुलं काय आहेत, उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, आणि जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही. जेव्हा आपण देवाचे लेकरं होतो तेव्हा आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते आपले काय आहेत, बंधू भगिनी आहेत. ते माझे बंधू आहेत, ते माझ्या बहिणी आहेत. हे त्यांच्यावर आपण काय केली पाहिजे, प्रीती केली पाहिजे. त्यांना प्रीतीचा संदेश सांगितला पाहिजे. त्यांना देवाच्या लेकराचं महत्व सांगितलं पाहिजे. त्यांना देवाकडे आणलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे तुमच्यावर देव प्रीती करतो, कारण तुम्ही देवाचे लेकर आहात. तुम्ही त्याचा स्वीकार करा, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याने तुम्हाला अधिकार दिलाय की तुम्ही त्याचे लेकर व्हाल. तुम्ही त्याच्या राज्याचे वारिसदार होणार आहे. तुम्हाला त्यांनी दत्तक घेतले हे तुम्हाला आज इतर आपल्या बहीण भावंडांना आपण सांगितलं पाहिजे आणि आपल्याला ते काम दिलेलं आहे. कोणतीही चूक करू नका. पाप केल्यामुळे देवाचं मूल नाकारले जाऊ शकत नाही, परंतु जो ख्रिस्ताकडे लक्ष देत नाही आणि त्याचं वचन न ऐकता सतत पापात गुंतून राहतो आणि पापाचा आनंद घेतो, तो पुन्हा त्याचं परिवर्तन होत नाही. तेव्हा येशू अशा लोकांना सांगितलंय, तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचेच बोलतो, कारण तो लबाड आणि लबाडीचा बाप आहे. आणि देवाची मुलं यापुढे पापास संतुष्ट करण्याची इच्छा बाळगत नाहीत,
परंतु आपल्या पित्याला जाणून घेण्याची, त्याच्यावर प्रेम करण्याची आणि त्याचं गौरव करण्याची इच्छा बाळगतात. जे देवाची लेकरं आहेत ते काय करतात, ते आपल्या पित्याला, आपल्या देवाला जाणून घेण्याची, त्याच्यावर प्रीती करण्याची, त्याच्यावर प्रेम करण्याची आणि त्याचं गौरव करण्याची इच्छा बाळगतात. देवाचं राज्य हे चिरंतन आहे आणि सार्वकालिक आहे आणि ते आध्यात्मिकरित्या बनलेलं आहे, नाही का. आपण त्या शाश्वत आणि आध्यात्मिक राज्याकडे आपण वाटचाल करत आहोत आणि त्या राज्यात राहण्यासाठी आणि त्याचा वारस घेण्यासाठी आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी आपण चाललेलो आहोत. आणि आपण त्यासाठी काय केलं पाहिजे, आत्म्यापासून जन्माला पाहिजे. यासाठी जेव्हा आपण आत्म्यापासून जन्मतो तेव्हाच आपल्याला त्याची मुलं होण्याचा अधिकार मिळतो. या जगापासून, जगातल्या गोष्टीमध्ये आपण रममान होता कामा नये. म्हणजे सैतानाच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या देवबापाने आपल्याला आज्ञा दिल्यात त्या मोडायला नाही पाहिजेत. त्याच्या आज्ञा पाळणं हे मुख्य आहे. आणि आपलं मन या सत्यामध्ये नूतनीकरण करून आपण आपलं अंतःकरण, आपलं सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. म्हणजे आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं सगळ्या गोष्टी ज्या देवबापाला आवडत नाहीत त्या करायच्या नाहीये. जर आपण गोंधळण आपण कदाचित करू तर आपल्याला आठवतं की आपल्याला देखील दत्तक घेतलं गेलं होतं आणि प्रेमातून निवडलं गेलं होतं आणि आपण कल्पना करू शकतो की तितकं सुरक्षित. पण जेव्हा आपण कबूल करतो तेव्हा तो विश्वासू आणि तो काय न्यायी आहे. तेव्हा तो काय विश्वासू. आपण काय केलं पाहिजे, जेव्हा आपण ह्या गोष्टी सोडतो, सगळ्या जगिक वाईट गोष्टी सोडतो आणि आपण जेव्हा त्याचा स्वीकार करतो तेव्हा तो काय म्हणतो, तो विश्वासू आणि न्यायी आहे. आणि ख्रिस्त आपल्यामध्ये आहे. परंतु पवित्र शास्त्र घोषित करतं की पित्याच्या उजवीकडे असलेल्या ख्रिस्तामध्ये आहोत. दत्तक घेतलेल्या मुलांप्रती आम्ही काय त्याच्यामध्ये आपण बांधले गेलेलो आहोत. तो आपल्याला पुन्हा एक उद्देश आणि आनंद आणि शांती प्राप्त करून देतो. जेव्हा आपण त्याची लेकरं बनतो, जेव्हा आपण त्याचा स्वीकार करतो, जेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवतो, जेव्हा तो आपल्याला मुलं होण्याचा अधिकार देतो, तेव्हा तो पुन्हा ते आपल्याला एक उद्देश, एक आनंद, एक शांती आपल्याला देतो. आपण आत्म्याद्वारे परमेश्वराच्या कुटुंबात आलो. प्रत्येक आरोप करणारा विरुद्ध तो काय करतो, उभा राहतो आणि म्हणतो की हे माझं मूल आहे, हे माझं लेकरू आहे आणि तो आपल्याला काय करत आहे, तिथं तो आपला वकील आहे. आणि आपण स्वर्गीय कुटुंबात कसं राहायचं ते शिकत आहोत. आपण देवाचे आभार मानायला पाहिजे. आणि तो एक शिक्षक आहे, तो आपल्याला शिकवत आहे आणि देवाचं लेकरू कसं व्हायचं हे आपल्याला शिकवत आहे. देवाचं लेकरू होण्याचं प्रतिफळ कितीतरी मोठं आहे. देवाचं मूल म्हणून आपण त्याच्या कुटुंबाचा, त्याच्या मंडळीचा, त्याच्या चर्चचा एक भाग आहोत. स्वर्गातील घराचे अभिवचन आपल्याला मिळालेलं आहे. येशू ख्रिस्त वर जाताना म्हणाला, मी जात आहे तुमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे आणि जिथं मी असावे तिथं तुम्ही असावे. आणि ह्यासाठी तो आपल्या लेकरांना तो तिथं घेऊन जाणार आहे. आणि मोठं अभिवचन आपल्याला दिलेलं आहे. आम्हाला प्रार्थनेत देवाकडे जाण्याचा अधिकार दिला आहे. आपण प्रार्थनेमध्ये त्याच्याशी आपण बोलतो. लक्षात ठेवा की तुमची परमेश्वराची भावना कधीही गमावू नका. त्याच्या सतत उपस्थितीत राहा, त्याच्यामध्ये प्रार्थनेमध्ये राहा, त्याच्याकडे तुमच्या पापांची क्षमा मागा आणि त्याच्याशी प्रामाणिक राहा. पापाबद्दल पश्चाताप करण्यासाठी आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या देवाच्या आव्हानाला तुम्ही काय करा, प्रतिसाद द्या. तो जेव्हा तुम्हाला हाक मारतो तेव्हा तुम्ही तयार व्हा. आणि जेव्हा तुम्ही हाक मारता तेव्हा त्याचे कान तुमच्या प्रार्थनेकडे सतत असतात आणि तो तुमच्या प्रार्थनेचं जरूर उत्तर देईल. आजच तुम्ही देवाचं लेकरू बना. आजच देवाचा तुम्ही स्वीकार करा. जिवंत देव आहे, त्याचा स्वीकार करा, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तो तुम्हाला मूल होण्याचा अधिकार, त्याचं लेकरू होण्याचा अधिकार तो तुम्हाला त्यांनी दिलेला आहे.